शांततेच्या मार्गाने लावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कोणावर त्या ठिकाणी येऊ नये. आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते कसं आपल्याला त्याच्यातून मार्ग काढता येईल याकरता महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे विश्वास एकुरी दिली न्यायालयाने ज्याला तुम्हाला न्यायाधिकारी सांगितलं तुला सांगितलं इतर हे सर्वोच्च त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला म्हणजे हाताळावे लागतात. कारण तो त्याच्यातला कसा मार्ग काढायचा याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचाच चांगले झाला. पिंड येतं असं उपोषण असणार आहे. जरांगे यांच्या आंदोलनासाठी 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला होता. त्या दरम्यान त्यांनी वेळ वाढवून देण्याचे संकेत दिलेले होते आणि या क्षणाची ही मोठी बातमी. जरांगेंच्या आंदोलनात 1 दिवसाची मुदतवाढ आता देण्यात आलेली आहे आणि काही वेळात जरांगे पाटील देखील माध्यमांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्या दरम्यान ते काय बोलणार हे बघणार आहोत. त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं त्यालाही काही मर्यादा आहे. मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं की कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला भाग नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे. परंतु सांगितलं आपल्याला त्या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केला. महाराष्ट्रातली पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे. शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो. तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीने आमचे कमिटीचे प्रमुख होतात पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते. सांगितलं बऱ्याच विखे पाटील सरकार तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी साधलेलं आहे.